हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मूग डाळीचे धिरडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। धिरडे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटीभर मुगाच्या डाळीचे पीठ घेतलेले आहे। आता आपण त्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे, 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, छोटा चमचा जिरं घेतलेला आहे आणि या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक दळून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या पद्धतीचं हे मिश्रण दळून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकून याला छान फिरवून घ्यायचं आहे। आता आपण हे मिश्रण वाटीमध्ये काढून घेऊया। आता आपण हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये टाकूया। आता आपल्याला यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। याला छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकूया। जसं आपण डोस्याचं बॅटर तयार करतो त्या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही, असं हे मिक्स करून घेऊया। आपल्याला या पद्धतीचं मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। याला चांगलं मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला यामध्ये तिखटाऐवजी मिरचीचा वापर करायचा असेल तरीही चालेल। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। आपला तवा या ठिकाणी चांगला गरम झालेला आहे। आपण यावर थोडंसं तेल टाकूया आणि जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते यावर टाकूया आणि पळीनेच याला छान पसरवून घेऊया। आता आपण याच्या कडेला थोडंसं तेल टाकूया। आता आपण याला उलटून घेऊया। आपले धिरडे छान झालेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। असेच आपण सर्व धिरडे करून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे मऊसूद धिरडे झालेले आहेत। किती मऊ आहेत हेही तुम्ही बघू शकता। मस्त लुसलुशीत झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।